मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे। बऱ्याच दिवसापासून तुम्ही पैसे भरलेत आणि वेंडरची वाट पाहत आहेत, तर तो प्रश्न आज तुमच्यासाठी सुटणार आहे। म्हणजे आजच्या डेटला हे वेंडर ॲड होणार आहेत। कोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत, किती कोटा असणार आहेत आणि कंपनी कशी आणि कोणती निवडावे म्हणजे तुमचं लवकर सोलार बसेल, त्या संदर्भात पूर्णपणे माहिती देणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आणि महायोजना दूतवरच्या जर नवीन असाल तर तुम्ही तिथे सबस्क्राइब करा। फेसबुक इंस्टाग्रामला बघत असाल तर मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकर सोलार बसण्यास मदत होणार आहे। आणि कंपनी निवडताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, ही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। आणि किती कंपन्या ॲड होणार आहेत त्याची सुद्धा माहिती देणार आहे। परंतु मित्रो, चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला यापुढच्या सुद्धा माहिती लवकरात लवकर जे आहेत ते मिळत राहतील। नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा। चला तर मग पाहूयात की कोणत्या आणि किती कंपन्या ॲड होणार आहेत। बघा, तुम्ही पैसे भरलेत आणि भरपूर दिवसापासून तुमचा प्रश्न होता की वेंडर कधी ॲड होणार आहेत, कंपन्या कधी येणार आहेत आणि वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कोणत्या कोणत्या ॲड होणार आहेत। बघा, आज म्हणजे ऑफिशियली असं अपडेट आलं होतं की 27 तारखेपासून कंपन्या ॲड होणार आहेत आणि जवळपास 52 ते 55 हजाराचा कोटा असणार आहे संपूर्ण कंपन्यांचा। आता याच्यामध्ये जवळपास शक्तीचा 10-1 हजारापर्यंत कोटा असणार आहे, ओसवालचा सुद्धा 10-1 हजारापर्यंत कोटा असणार आहे, जीकेचा सुद्धा कोटा असणार आहे, त्याच्यानंतर कॅप्टन आहे, क्रॅम्प्टन आहे, भरपूर साऱ्या कंपन्या ॲड होणार आहेत। सगळ्यात मोठ्या टॉपवर जर म्हटलं तर ओसवाल आहे, जीके आहे, त्याच्यानंतर शक्ती आहे, CR आहे, या कंपन्यांचे जास्त कोटा असणार आहे। त्या कंपन्या तुम्हाला तुमच्या पद्धतीनं निवडू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच कंपनी तुम्ही कोणती निवडावं, हा वारंवार तुमचा विचारण्यात येणारा प्रश्न आहे की कंपनी निवडताना कोणती आणि कशी कंपनी निवडावं। हे बघा मित्रांनो, कंपनी निवडताना सर्वच कंपन्या ह्या चांगल्या आहेत आणि सर्वच कंपन्याचं मटेरियल हे योग्यच आहे, पण कंपनी निवडताना या गोष्टी काही गोष्टी तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या भागामध्ये कुठली कंपनी सर्व्हिस देते, कुठला वेंडर चांगला आहे आणि तुमच्या पंपाला बिघाड झाल्याच्या नंतर कुठला वेंडर, कुठली कंपनी लवकर सर्व्हिस देऊ शकते, अशा कंपनीची तुम्ही निवड करा। 7.5 HP मध्ये CRI किंवा शक्तीला प्रेफरन्स दिला तर तुम्हाला हरकत नाही, कारण त्याचं मटेरियल जे आहे तर तिथं स्टँडर्ड मटेरियल येतं। असं नाही की मला कुठल्या कंपनीला प्रमोट करायचं, कुठल्या कंपनीला हे डावलायचं, अशातला भाग नाही, परंतु माझ्या एक अनुभवावरून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे। दुसरी गोष्ट, कंपनी तुम्ही निवडताना तुमची फसवणूक होऊ शकते, कारण वेंडर कोणीतरी तुम्हाला कॉल करतो आणि म्हणतो की बाबा मी ही शक्ती कंपनी तुम्हाला निवडून देतो, मला तुम्ही OTP द्या, तुम्हाला CRI कंपनी निवडून देतो, मला OTP द्या, तुम्हाला ओसवाल कंपनी निवडून देतो, मला OTP द्या। तर अशा पद्धतीत तुम्हाला जे आहे ते OTP तुम्ही शक्यतो देणं टाळा। आणि OTP देत असाल तरी तुम्हाला OTP आल्याच्या नंतर त्या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलेलं राहतं की तुमची वेंडर या कंपनीची निवड करत आहे, ती तुम्हाला निवडायची आहे का, तर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेजमध्ये दिलेलं असतं, ते तुम्ही बघून घ्या, म्हणजेच तुमची फसवणूक होणार नाही। आता कंपनी निवडताना जास्त काही त्याच्यामध्ये मुशक्कत नाही, ते कशा पद्धतीने तुम्ही स्वतः मोबाईलवरून सुद्धा निवडू शकता ह्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगणार आहे। बघा, इथं तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम असतं, हे असल्या पद्धतीत आता मी पॅनलवर दाखवतो। गुगल क्रोममध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे मागेल त्याला सोलार पंप हा टाईप करायचा आहे। समजा इथे तुम्ही टाईप करू शकता मागेल त्याला सोलार पंप। हां, हे मागेल त्याला सोलार पंप टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसेल। त्याच्यानंतर तुम्ही मराठी घेऊ शकता किंवा इंग्लिश घेऊ शकता। इथं अशा एक वेबसाईट तुम्हाला महाराष्ट्र शासनाची ओपन होणार आहे। त्याच्यामध्ये बेनिफिशरी सर्व्हिस हा नावाचा एक ऑप्शन आहे। बेनिफिशरी सर्व्हिसमध्ये गेल्याच्या नंतर ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर नवीन एक विंडो तुम्हाला त्या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला MK जे असेल, MTID असेल तो टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे। सर्च केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला असाइन वेंडर नावाचा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करायचं। असाइन वेंडर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होतं की खाली कंपन्या दिसू लागतात, मग त्या कंपनीवर, सदरील कंपनीवर क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जातो मोबाईलवर, आलेला मोबाईलचा OTP त्या कॉलममध्ये एंटर करा, सबमिट करा। तुमची कंपनी त्या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या निवडल्या जाणार आहे, तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। अगदी तुम्ही 1 मिनिटाच्या आत स्वतः कंपनी निवडू शकता। आता आणखीन बरेच जण विचारतात की कंपनी नेमकी किती वाजता येणार आहे, कधी येणार आहे, काय येणार आहे। आता याबद्दल सांगायचं झालं तर मित्र, कंपनी कधीही येऊ शकते, रात्री येऊ शकते, अर्ध्या रात्री येऊ शकते, तुम्ही झोपल्यावर येऊ शकते, कधी येऊ शकते। त्याच्यामुळे हा प्रश्न तुमचा विचारणं चुकीचं आहे। तुम्हाला जर कंपनी निवडायचं असेल तर तुमचा अगोदरच या साईडवर जाऊन तुमचा MTID टाकून
त्याच्यावर तुम्हाला वारंवार चेक करत राहणं गरजेचं आहे. आता कंपन्या ज्या आहेत ते एका टायमाला किती ॲड होणार आहेत का टप्प्याटप्प्याने ॲड होणार आहेत याबद्दल सुद्धा काही अपडेट आलेलं नाहीये. फक्त कंपन्या ॲड होणार आहेत अशी एक माहिती आहे. आज ॲड होतील, उद्या ॲड होतील, पण ह्या कंपन्या ॲड होणार आहेत. कंपनी तुम्ही निवडू शकता. कंपन्या ॲड होण्याच्या अगोदर म्हणजे आता हे नोटिफिकेशन मी देत आहे, तुम्ही आज चेक करत राहणे म्हणजेच तुम्हाला जे आहे ते तुमच्या सोलर पंप हा लवकर बसेल. आणि कंपनी निवडताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. कोणी सांगतं म्हणून कंपनी निवडू नका. तुमच्या भागामध्ये कोणती कंपनी सर्व्हिस देते, कोणती कंपनी चांगली आहे, इतर शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घ्या, त्यानंतरच ती कंपनी निवडा. आम्ही सांगतो म्हणून किंवा इतर कोणी सांगते म्हणून कंपनी तुम्ही निवडू नका. कारण आम्ही स्वतः काही सजेस्ट केलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना ची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांना त्यांना सर्व्हिस दिलेली नाहीये. त्याच्यामुळे जे आहेत आम्ही कोणतीही कंपनी कोणाला सजेस्ट करत नाही. तुमच्या भागामध्ये जी कंपनी सर्व्हिस देते, जो वेंडर चांगला आहे, ज्याचे लवकर बसतात, अशी कंपनी तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. आणि आज वेंडर येणार आहेत. वारंवार कोणी कॉल वगैरे करू नका, कोणी मेसेज करू नका. मी चॅनलवर अपडेट देत राहणार आहे. तुम्ही या ठिकाणी मला महायोजना दूत आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला सोलारविषयी संपूर्ण टेक्निकल माहिती असो किंवा योजनेविषयी माहिती असो, सोलारविषयीमध्ये काही नवीन माहिती अपडेट आलं त्याची असो किंवा रूफटॉप सोलारविषयी असो, ह्या सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे. त्यामुळं चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. आणि माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये तुमचं सोलार पंप बसलाय का, तुमचं कोणत्या स्टेजला आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.